नमस्कार मंडळी, उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, कधी कधी असं होतं की आपल्याला सर्वात जास्त त्रास बाहेरचे लोक देत नाहीत, तर ते घरातलेच देतात, जे आपल्या जवळचे आहेत, आपल्या कुटुंबातीलच आहेत, ज्यांच्या सोबत आपण रोज राहतो। त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या वागण्याने आपल्या मनाला खोलवर जखम होते। तुम्हाला कधी असं वाटतं का, ज्यांच्या सोबत मी राहतो, आयुष्य शेअर करतो, त्यांच्याकडूनच मला समजून घेण्याऐवजी टोमणे, तक्रारी का बरं मिळतात? हे खूप वेदनादायक असतं, कारण परक्या माणसांचं बोलणं आपण विसरू शकतो, पण आपल्या माणसांचं बोलणं मनात घर करून राहतं। अशा वेळी मनात दोनच गोष्टी येतात, एक म्हणजे जोरात उत्तर द्यावं, वाद घालावा, भांडण करावं, आपलं म्हणणं सिद्ध करावं, आणि दुसरं म्हणजे शांत राहावं, काही न बोलता फक्त मनातलं मनातच ठेवावं। पण खरं सांगू, वाद घातला की समोरच्याचं मत बदलत नाही, त्याच्या भावना बदलत नाही, त्याचा राग कमी होत नाही, उलट नातं आणखीन जास्त ताणलं जातं, ते तुटतं। आपण आपलं बोलून मोकळं होतो, पण त्यांच्या मनात रागाचा डोंगर तयार होईल, आणि त्याच ठिकाणी जर शांत राहिलात तर सुरुवातीला ते कठीणच वाटतं। शांत राहणं आहेच कठीण, पण हळूहळू तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा मिळवायला शिकाल। शांत राहणे म्हणजे हार मानणं नाही, शांत राहणे म्हणजे स्वतःला विसरणं नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी भांडण्याची गरज नाही हे ओळखणं। शांत राहणं म्हणजे समजूतदारपणाचंच लक्षण आहे। समजा घरातील कोणी तुमच्यावर रागावलं, काही चुकीचं बोललं, त्या क्षणी तुमचं मन ताकतं, हृदयाचे ठोके वाढतात, डोकं गरम होतं, अतिशय राग येतो। पण त्या क्षणी 1 मिनिट स्वतःला थांबवा, मोठा श्वास घ्या, स्वतःला सांगा, आता जर मी उत्तर दिलं तर हे वाढेल, आणि मी गप्प बसलो तर हे थांबेल। म्हणून वेळ आहे तोपर्यंत राग कंट्रोल करायला शिका। मी एकदा एका आजीला विचारलं, तुमचं घर एवढं शांत कसं राहतं हो? त्या हसल्या आणि म्हणाल्या, कारण मी कुणाचं वाईट बोलणं मनात धरतच नाही, मनात धरून ठेवतच नाही, आणि त्या क्षणी त्या क्रियेवर उत्तर देत नाही। मी विचारलं, पण हे कसं शक्य आहे? त्या म्हणाल्या, बाळा, मी स्वतःच्या मनाशी ठरवलं आहे की माझ्या मनाची शांतता कोणाच्याही रागासाठी मी गमावणार नाही। ही गोष्ट माझ्या मनात बसली आहे। आपण असं ठरवायला हवं, माझी शांतता माझी ताकद आहे, आणि ती कोणाच्याही बोलण्यामुळे मी गमावणार नाही। या एका पॉझिटिव्ह वाक्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, आणि शांत राहणं अगदी सोपं बनतं। शांत राहणं म्हणजे गप्प बसून अपमान सहन करणं नाही, शांत राहणं म्हणजे योग्य वेळ ओळखून बोलणं। कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं, कारण जेव्हा आपण वाद टाळतो तेव्हा आपण नातं वाचवतो, आणि स्वतःलाही दुखापतीपासून वाचवतो, स्वतःचा मानसिक त्रास कमी करून घेतो। जेव्हा घरातीलच लोक त्रास देतात तेव्हा लक्षात ठेवा, त्यांचं वागणं हे त्यांच्या मनस्थितीचं प्रतिबिंब आहे, तुमच्या मूल्याचं नाही। ते कदाचित तणावात असतील, इतर कोणत्या गोष्टींनी त्रासलेले असतील, आणि तो राग तुमच्यावर काढत असतील। तुम्ही जर त्याच रागाला रागाने उत्तर दिलं तर जळत असलेल्या आगीवर तेल ओतल्यासारखं होईल, पण तुम्ही जर पाणी ओतलत म्हणजे शांत राहिलात तर ती आग हळूहळू विजायला सुरू होते। म्हणून पुढच्या वेळी असं काही झालं किंवा घरातल्या लोकांनी काही दुखवणारं बोललं, त्रास दिला, तर क्षणभर थांबा, स्वतःला आठवा, मी शांत आहे म्हणजे मी दुर्बळ नाही, मी शांत आहे कारण मी मजबूत आहे। तुमची ही ताकद हळूहळू त्यांनाही जाणवेल। आणि लक्षात ठेवा, वाद जिंकणं म्हणजे नातं हरणं आहे, पण शांत राहणं म्हणजे नातं जपणं आहे। आपण सगळे कुठे ना कुठे घरातल्या लोकांसोबत राहतो, आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको, सासरची सगळी मंडळी हे आपले जवळचेच असतात, पण कधी कधी ह्याच लोकांकडून आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण त्यांना आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं, आपले गुण, दोष, कमकुवत जागा सर्व काही माहीत असतं, आणि मग राग आला की ते थेट आपल्या कमकुवत बाजूवर बोलायला सुरू करतात। जसं की तुम्ही दिवसभर मेहनत करून थकून घरी आलात, आणि तुम्हाला फक्त थोडा वेळ आराम हवा आहे, पण घरातलं कोणी तुम्हाला जर म्हणालं की तू दिवसभर काय केलंस, किंवा महिलेला स्वयंपाकात थोडा उशीर झाला तर काही नीट जमतच नाही तुला, असं बोललं तर हे ऐकून राग येणं स्वाभाविकच आहे।
कोणालाही असं बोलून राग येणारच, पण इथेच खरी गोष्ट आहे, आपण रागाला रागाने उत्तर दिलं तर क्षणातच भांडण मोठं होऊन दिवस खराब होऊ शकतो. कधी कधी नातं पण बिघडतं, भांडणं टोकाला जातात आणि नातं तुटतं. त्यापेक्षा शांत राहणं ही खूप मोठी कला आहे आणि मला असं वाटतं की ही कला प्रत्येकाकडे असायलाच हवी आणि जरी नसेल तरी ती कला आपल्या स्वतःमध्ये अवगत करून घेतली पाहिजे. समजा जर तुम्हाला अतिशय राग आला तर ताबडतोब उत्तर न देता मनातल्या मनात उलटे अंक 10 पासून मोजायला सुरू करा. हो, हे छोटं वाटतं, पण त्या 10 सेकंदात आपलं डोकं शांत होतं. कधी 10 नाही जमलं तर खोल श्वास घ्या 3-4 वेळा. तुमचं मन आणि मेंदू दोन्ही थोडं थंड होतात आणि तुमच्या रागामध्ये बराच फरक पडतो. तीव्रता रागाची कमी होते. समजा कोणी टोमणा मारला तर थेट उत्तर न देता विषय बदलून टाका. उदाहरणार्थ, हो बरोबर आहे, पण चल आधी चहा पिऊया, किंवा ठीक आहे पण आता या कामाबद्दल बोलूया. अशी वेगवेगळी कारणे सांगून विषय बदलायला शिका. याने भांडणं वाढत नाहीत आणि समोरच्याला कळतं की तुम्ही वाद घालायला तयार नाही. समोरच्याच्या लक्षात येतं की तो तुमच्या भांडण्याच्या कृतीला सहाय्य करत नाही, दुर्लक्षित करत आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती शांत बसणे पसंत करेल. त्यानंतर जी लोक तुम्हाला त्रास देतात ना, त्यांच्याबद्दल मनातल्या मनात अंतर ठेवा. घरातले लोक आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट मनावर घेणं गरजेचे नाही. त्यांच्या बोलण्यामागे त्यांचा मूड, त्यांचा थकवा, त्यांचा ताण असू शकतो. जसं आपण बाहेरच्या एखाद्या त्रासदायक माणसाचं बोलणं दुर्लक्ष करतो, तसंच घरातल्यांचंही बोलणं कधी कधी दुर्लक्ष करायला हरकत नाही. अशा लोकांकडे लक्ष दिले तर घरामध्ये जास्त वाद लागू शकतात आणि अशा लोकांना पूर्णपणे आपण आपल्या आयुष्यातून डिलीट करू शकत नाही. त्यामुळे अगदी मनात आपल्या अंतःकरणातून त्या व्यक्तीच्या बोलण्याला दुर्लक्षित करा आणि त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून तर घ्या, पण आपल्या मनामध्ये ते किती ठेवायचं, आपल्या मनावर त्याचा नकारात्मक किती परिणाम करून घ्यायचा, ते फक्त आपल्याच हातात असतं. आणि फक्त म्हणूनच स्वतःची मानसिकता छान ठेवण्यासाठी, आरोग्य छान ठेवण्यासाठी मनातून त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा. त्यानंतर वेळ निवडून बोला. कधी कधी आपल्याला आपली बाजू सांगणं गरजेचं असतं, पण त्या क्षणी नाही, रागाच्या क्षणी नाही, तर दोघंही शांत असताना रात्री किंवा सकाळी बोलणं जास्त परिणामकारक होतं आणि वाद न होता संवाद होतात. योग्य वेळेलाच योग्य भाषा वापरून केलेले संवाद हे कायम चांगलेच ठरतात. समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, योग्य वेळ पहा आणि समजूतदारपणाच्या भाषेमध्ये त्या व्यक्तीला समजावून सांगा की मला तुझ्यापासून त्रास होत आहे. घरातीलच व्यक्ती आहे, आपण त्या व्यक्तीला विसरू शकत नाही, बाजूला करू शकत नाही. म्हणून आपण हे नातं टिकवण्यासाठी आपण स्वतः काही गोष्टी ॲडजस्ट केल्या पाहिजे, तरच ते नातं टिकू शकतं. मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन शांत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कोण बरोबर कोण चुकीचं यामध्ये काहीच फायदा नाही. भांडण जिंकून काय मिळणार? जर मनात कटुता वाढली तर शांत राहणं म्हणजे हार नाही, ती तुमची जिंकण्याची एक पद्धत असू शकते. माझ्या ओळखीतल्या एका महिलेचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. तिचं लग्न झालं, पण सासरचं वातावरण सतत तणावाचं. सुरुवातीला ती प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची आणि रोज भांडणं व्हायची. नंतर तिने ठरवलं, आता मी माझ्या शांततेसाठी, माझ्या मानसिक आरोग्यासाठी गप्प राहीन, फक्त गरजेपुरतच बोलेन. सुरुवातीला सगळ्यांनी तिला कमजोर समजलं, पण हळूहळू घरातील लोकांना कळलं की ती उगीचच वाद घालत नाही, उगीचच भांडत बसत नाही आणि त्यांचाही राग कमी झाला. आज त्या म्हणतात, गप्प राहून मी माझं आयुष्य शांत केलं आहे. तर मित्रांनो, घरातील लोक त्रास देतात तेव्हा तुमचं मन जपायला शिका. उत्तर द्यायचं असेल तर योग्य वेळ निवडा आणि लक्षात ठेवा, वाद थांबवणं ही मोठेपणाची, समजूतदारपणाची खूण आहे. शांत राहणं ही ताकदीची खूण आहे. तुमची शांतता तुमचं सुख ठरवतं, मानसिक समाधान ठरवते. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, आता शांत राहायचं की वाद घालत भांडत बसायचं. चला तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.